अय्यो मावशी तुम्ही कधी आल्या? बघू पाया पडते. अगं राहू दे कशाला पाया पडती? अहो मी ते किचन मध्ये होते ना म्हणून तुमचा आवाजच नाही आला. बरं मावशी जेवणाची वेळ झालेली, आधी ना लवकर जेवण करून घ्या, मी वाढते तुम्हाला. अगं नको तुम्ही बसा जेवायला, मी घरून आहे ना जेवण करूनच निघाले होते. अहो मावशी 2-2 घास खाऊन घ्या ना, मी तरी कुठे काय स्पेशल बनवते, जे घरात बनवलंय ना तेच वाढते. वहिनी तुम्हाला रागीन मी बोलल्यावर, पण एक बोलू का? आता जर तुमच्या माहेरचं कुणी आला असतं ना तर तुम्ही पार आनंदात उड्या मारिते ना, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला असतं त्यांच्यासाठी. आणि आता आमची मावशी आलेली आहे तर घरात जे बनवलंय तेच का तिच्यासाठी? किती काय केलं तर फरक तर करणारच ना माहेरच्या आणि सासरच्या माणसांमध्ये. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं सुनबाई जाऊ द्यायचं, काय ऐकती तू? काय कराने मी तुझ्या वहिनी समोर तुला काय नाही म्हंटले, पण ही कोणती पद्धत झाली तुझी वहिनी संग बोलायची? अगं एका नंदेचा आहे ना लय मोठा हात असतो, घरात सुनेला टिकू द्यायचं का नाही याच्यामध्ये. आणि तुला काय वाटलं फक्त हे तुझे आई वडील म्हणजेच तुझं माहेर आहे का? जेव्हा आहे ना ननंद भाऊजाई मध्ये ना चांगलं नातं असतं ना तेव्हाच माहेर येण्याचा आनंद बी लय वेगळा असतो. आणि नंतर परत तुम्हीच म्हणत्या का आमची वहिनी आमच्याशी नीट बोलत नाही, आम्हाला सणाला बोलवीत नाही, आम्हाला काही विचारित नाही. कसं बोलवेल ती तुम्हाला जर आधीच तुम्ही तिचं असं मन दुखावलं तर? अगं नवं लग्न करून घरात आली पोर, तिच्या संग तू कसं बहिणीसारखं राहायला पाहिजे. मग असं नंदेमुळे ना घरात सासू सासऱ्यांसोबत बिसूनेचं नातं खराब होतं. तसे ना सगळे सासू सासरे लय चांगले राहतात, पण तुम्ही नंदा येऊन